तुला मी विनंती करतोय टीम ढालेवाडी या संघाचे आपण अतिरिक्त खेळाडू समालोचन कक्षामध्ये जॉईन व्हायचंय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. राहुल राठोड आणि स्वप्नील साबळे. राहुल राठोड आणि स्वप्नील साबळे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. तर बॉलिंग ट्रॅकवर संघासाठी पहिलं षटक घेऊन अभिराज अभिराज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. संघासाठी पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर अभि त्या ठिकाणी पाहायला मिळतील. समोर राहुल राठोड आणि स्वप्नील साबळे ही विस्फोटक जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पहिल्याच बॉल आपण पाहतोय, काय बॉल मैदानाच्या आतमध्ये हाताळला. पहिल्याच बॉलवर एक भन्नाट वेग या चेंडू मागे पाहायला मिळाला. वेगवान चेंडून या षटकाची सुरुवात होती. पहिल्याच बॉलवर आपण पाहतोय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला होता. बॅट अँड बॉलचा संपर्क नाही, निर्धाव चेंडू आहे, डॉट बॉल. हा बॉल आपण पाहिलं तर जागा भरून फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिलाय. चेंडू जाऊन त्या ठिकाणी पॅडवर आढळतोय. लेग बाईचा इशारा मुख्य पंचांचा त्या ठिकाणी होतोय. मुख्य पंचांच्या भूमिकेत स्वप्नील भैया काकडे सरांना आपण पाहताय. तर स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये अक्षय चांदगुडे सर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. एक अनुभवी पंच नक्कीच आपल्याला या स्पर्धेनिमित्त पाहायला मिळतील. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन घेऊन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एका बाजूला स्वप्नील साबळे डावकरी हाताचे फलंदाज, तर नॉन स्ट्राईक एंडला राहुल राठोड. पॉवर प्लेचं पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. हा बॉल आपण पाहतो तर आखूड टप्प्याचा चेंडू मिड विकेट रिझन मध्ये चेंडू फेकलाय. बाउंड्री लाईन सीमा रेषा पारे चौकारे 4 धावा. डीजे धन्यवाद धन्यवाद. डीजे डीजे धन्यवाद. नक्कीच डीजेच्या तालावर देखील अनेक प्रेक्षक देखील या सामन्याचा आनंद या ठिकाणी घेत आहेत. तिसऱ्या बॉलवर आलेला हा चौकार आहे स्वप्नील साबळे. हा बॉल आपण पाहतो एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये फेकलाय. हा चेंडू आपण पाहतो तर आउटफील्ड स्लो आहे. आउटफील्ड स्लो आहे, मात्र शेवटच्या क्षणी हा चेंडू आपण पाहतोय सीमारेषा पार जाताना पाहायला मिळतोय. हा देखील चौकार आहे. आपण पाहतोय लागोपाठचे 2 चौकार स्वप्नीलच्या बॅटमधून त्या ठिकाणी आलेत. एक परफेक्ट ऑलराऊंडर स्वप्नील साबळे आपल्याला पाहायला मिळतोय. काल देखील स्वप्नील साबळेची अप्रतिम कामगिरी गोलंदाजी करत असताना राहिली होती. यावेळेस परत एकदा फुल टॉस चेंडू होता. आपण पाहिलं तर कव्हर रिझन मध्ये चेंडू खेळलाय. या ठिकाणी आपण पाहतोय एक चोरटी धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होती. एकदम वेगाने ही धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होतीये. एका सिंगल धावसंख्ये बरोबरीत संघाची धावसंख्या पुढे 10 आहे. 10 ऑन बोर्ड आहे. तिसऱ्या पंचांची मदत त्या ठिकाणी घेतली जाते बिमर बिमर चेंडूसाठी. अंपायर रिव्ह्यू आहे. अंपायर रिव्ह्यू त्या ठिकाणी घेतला जातोय. पंच त्या ठिकाणी डीआरएसचा वापर करू शकतात, याची देखील आपण नोंद घ्यायची. मात्र दोन्ही संघांना एक सक्सेसफुल रिव्ह्यू त्या ठिकाणी दिला जातो. तो रिव्ह्यू जर तुमचा सक्सेसफुल ठरला त्या पुढे तुमचा रिव्ह्यू तो कंटिन्यू राहील. रिव्ह्यू जर अनसक्सेसफुल ठरला तर रिव्ह्यू यापुढे तुम्हाला घेता येणार नाही, याची देखील आपण नोंद त्या ठिकाणी घ्यायची आहे.
तिसऱ्या पंचांकडे अजून देखील डिसिजन पेंडिंग या ठिकाणी आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. मागच्या सामन्यात सासवड या संघाने एका मोठा विजय साकारत पुढचा प्रवास त्या ठिकाणी केलेला असेल. मॅच क्रमांक 2 आपण पाहतो. एका बाजूला गावातलीच टीम आहे, गावातलीच अनेक खेळाडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. हा बॉल आपण पाहतोय, इट्स अ नो बॉल. नो बॉलचा कॉल या ठिकाणी येतोय. तिसऱ्या पंचांचा येणारा बॉल असेल फ्री हिट. नो बॉल, नो बॉलचा कॉल या ठिकाणी येतो. 9+1 अशा 2 अवंतर धावा. यावेळेस फ्री हिटचा बॉल आपण पाहिला तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिलाय. बॅट ऑन बॉलचा कुठलाही संपर्क त्या ठिकाणी नाहीये. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होतोय. अजून देखील शेवटचा एक बॉल या षटकातील शिल्लक संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 11 या धावफलकावर. 11 ऑन बोर्ड. शेवटचा बॉल पुन्हा एकदा आडव्या बॅटने फटका सजवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिलाय. चेंडू बॅटवर त्या ठिकाणी मिडल करता आला नाहीये. एक षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट आहे. एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 12 धावा धावफलकावर. टीम ढालेवाडी. ढालेवाडी टीम मध्ये याचा आयकॉन राहुल यादव, फलटण तालुक्याला रिप्रेझेंट करणारा हा खेळाडू एक विस्फोटक खेळाडू आहे. या खेळाडूची मागणी देखील मोठी राहिली आहे. येणाऱ्या GPL मध्ये देखील हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. याचा आयकॉन म्हणून ढालेवाडी या संघाने पुढे आणले राहुल यादवला. एक षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट आहे. एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 12 धावा धावफलकावर. टीम ढालेवाडी. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन घेऊन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. स्वप्नील साबळेच्या बॅटमधून 2 चौकार या पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाले. तर राहुल राठोड अजून देखील मैदानाच्या आतमध्ये शांत आहे. पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे. पुन्हा एकदा 6 चेंडू पॉवर प्लेचे शिल्लक असताना जास्तीत जास्त धावा गोळा करण्याचे प्रयत्न त्या ठिकाणी दोन्ही फलंदाजाचे राहतील. समोर गणेश पहिलाच बॉल आपण पाहतोय. हा बॉल आपण पाहतोय तर मुख्य पंचांचा इशारा त्या ठिकाणी येतोय. चला, चेंडू आतमध्ये आहे लाईनीच्या. याची तपासणी आम्ही या ठिकाणी केली आहे. व्हाईट बॉलची घोषणा या ठिकाणी होते. इट्स अ व्हाईट बॉल. एक अवंतर धावसंख्येने धावफलक पुन्हा एकदा पुढे 13 ऑन बोर्ड. पुन्हा एकदा गणेश बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतील. शफल होऊन आडव्या बॅटीने फटका सजवलाय. मिड विकेट फोडलाय. चेंडू होईल फरार. सीमारेषा पार. षटकार. 6 धावा. DJ आर्यन. थँक्यू DJ आर्यन. नक्कीच DJ आर्यन आपल्याला पाहायला मिळतील या ठिकाणी. षटकार चौकार जसा जातोय तसं डीजेला त्या ठिकाणी सुरुवात करतात. हॅट्रिक साठी पुन्हा एकदा पारितोषिकाची घोषणा या ठिकाणी होती. पहिल्या दिवसापासून ही पारितोषिक या ठिकाणी दत्तात्रय पवार सरांनी लावलेलं असेल खास पिंपरे या संघासाठी. आपण पाहिलं तर गणेशनी जर हॅट्रिक घेतली तर हॉटेल कृष्णाई दत्तात्रय पवार सर यांच्या माध्यमातून 501 रुपयाचं पारितोषिक. सर मॅच बॉल आलाय. मॅच बॉल त्या ठिकाणी आलाय. आपण मॅच बॉल त्या ठिकाणी घ्या. 1.1 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 19 ऑन बोर्ड. 19 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. टीम ढालेवाडी प्रथम फलंदाजी करत असताना पहिल्या विकेटसाठीची ही भागीदारी मैदानाच्या आतमध्ये राहिली आहे. दुसऱ्या षटकात गणेश बॉलिंग ट्रॅकवर असताना पहिल्याच बॉलवर एक मोठा तडाखा राहुल राठोडचा राहिलाय. राहुल राठोडला एक रावडी इनिंग मैदानाच्या आतमध्ये खेळावी लागेल. यावेळी स्विच हिटचा फटका सजवलाय. मिस अंडरस्टँडिंग. 2 फलंदाजांमध्ये झालेली ही मिस अंडरस्टँडिंग आणि फलंदाज धावबाद.
डावाच्या स्वरूपात फलंदाज या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतोय. पहिला धक्का, पहिला हादरा टीम ढालेवाडी. स्वप्नील साबळे बाद झालाय. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतो बॅटीची हलकीशी एज त्या ठिकाणी लागली होती. पंचांच्या निर्णयाची वाट न पाहता स्वतः घट्ट त्या ठिकाणी राहुल राठोडने सोडलेलं असेल. स्पोर्ट्समॅन स्पिरिट त्या ठिकाणी पाहायला मिळतीये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. संघाचे आयकॉन याचा आयकॉन म्हणून ढालेवाडी या संघाला पुढे घेऊन जाताना पाहायला मिळतील राहुल यादव. राहुल यादव ॲज अ आयकॉन. लागोपाठचे दोन धक्के या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. टीम ढालेवाडी या संघाला सुरुवात चांगली राहिली होती. षटकार देखील पहिल्याच बॉलवर त्या ठिकाणी आला होता. त्यानंतर फलंदाज स्वप्नील साबळे धावबादच्या स्वरूपात बाद झाले. त्याच पाठीमागे राहुल राठोड देखील डगआउटच्या दिशेने आपल्याला जाताना पाहायला मिळतील. राहुल राठोडचा देखील खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. दोन नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल. एका बाजूला संघाचा आयकॉन राहुल यादव तर दुसऱ्या बाजूला नवीन फलंदाज मयूर. मयूर आणि राहुल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. दोन्ही फलंदाजांनी आतापर्यंत एकही चेंडूचा सामना केलेला नाहीये. आयकॉन आपण पाहताय राहुल यादव फलटण तालुक्यातील एक मोठा विस्फोटक खेळाडू. राहुल यादव ॲज अ आयकॉन टीम ढाळेवाडी या संघाकडून खेळताना पाहायला मिळणार आहे. तर डावकर हाताचा फलंदाज मयूर. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन घेऊन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एकही चेंडूचा सामना आतापर्यंत या जोडीने केलेला नसेल. गणेश. प्रेक्षकांना विनंती आहे, लिंबाच्या झाडाखाली आपण बसलात बाउंड्री लाईनच्या बाहेर बसा. कृपया विनंती या ठिकाणी आम्ही करतोय. आयोजकांच्या माध्यमातून सहकार्य करायचं आहे. पहिलाच बॉल आपण पाहतोय लोअर फुल टॉस चेंडू त्या ठिकाणी मयूरसाठी. पहिल्याच बॉलवर एक सिंगल धावेने वैयक्तिक धावसंख्येला सुरुवात या ठिकाणी केली आहे मयूरने. मयूरला आपण पाहताय एक सिंगल धाव घेत संघाची धावसंख्या पुढे 20 या दाफलकर संघाची धावसंख्या पोहोचली. अजून देखील पॉवर प्लेचे दोन चेंडू मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. संघाचा आयकॉन पुढे उभा आहे. आयकॉन राहुल यादव. संघ अडचणीत ते दोन फलंदाज बाद झाले. संघाचा आयकॉन मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. राहुल यादव. चर्चा मोठी राहिली टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. ऑल इंडिया ओपन गटात राहुल यादवची देखील चर्चा मोठी राहिली. पहिल्याच बॉलवर एक्स्ट्रा कव्हर फोडलाय. वाघाची धाड फोडलाय पहाड. षटकार 6 धावा. शेवटचा एक बॉल मैदानाच्या आतमध्ये शिल्लक. या षटकाराबरोबरीत संघाची धावसंख्या 26 ऑन बोर्ड आपण पाहताय. पहिल्याच बॉलवर आयकॉन राहुल यादवचा तडाखा. पुढचा बॉल लोअर फुल टॉस चेंडू त्या ठिकाणी राहिला. फटका थोडंसं मिसटाईम आहे. क्षेत्ररक्षक मिड ऑन मध्ये चेंडूला कनेक्ट करेल. या दरम्यान कुठली धाव मैदानाच्या आतमध्ये घेतली जाणार नाही. 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे ती 26 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट टीम ढालेवाडी. तिसऱ्या षटकाला या ठिकाणी सुरुवात होती. तिसरे षटक हाताळण्यासाठी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर अभि त्या ठिकाणी सज्ज होताना पाहायला मिळतील. अभि समोर मयूर आहे. डावखुर हाताचा फलंदाज मयूर. मैदानाच्या आतमध्ये 2 षटकांमध्ये 26 धावा धावफलकावर टीम ढालेवाडी.
तर हॅट्रिकसाठी पारितोषिक कंटिन्यू असेल. हॅट्रिकसाठी 501 रुपयाचं पारितोषिक हॉटेल कृष्णाई श्री दत्तात्रय पवार सर यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आहे. आज संपूर्ण दिवसभरात पारितोषिकांची आतिषबाजी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. पहिलाच बॉल लोअर फुलटॉस चेंडू त्या ठिकाणी चेंडूला खोदून काढलाय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी असतील दिलीप दीपक दीपक त्या ठिकाणी असतील चेंडूला क्रेडिट करून एक फेकील. या सिंगल धावसंख्ये बरोबरीत संघाची धावसंख्या 27 आहे. 27 ऑन बोर्ड आपल्याला पाहायला मिळेल. आपण पाहतोय तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर असताना पहिल्याच बॉलवर एक सिंगल धाव प्राप्त केली. सिंगल धावसंख्ये बरोबरीत संघाची धावसंख्या 27. 27 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट टीम ढालेवाडी. तर संघाचा आयकॉन मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक एंडला उभा आहे. आयकॉनच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवर एक षटकार आलाय. पुन्हा एकदा बॅटिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतील संघाचे आयकॉन राहुल यादव. हाई बॉल जागा बलून बैठक शॉट मैदानाच्या आतमध्ये खेळलाय. फॉलोइंग स्वीप फाईन लेग रिजन मध्ये चेंडू मार्गस्थ होते. आउटफील्ड स्लो आहे. आउटफील्ड अतिशय स्लो आहे त्यामुळे नक्कीच चेंडू मैदानाच्या आतमध्ये स्टॉप झालाय. या दरम्यान 2 धाव मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण आहे. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे पोहोचली ती 29. 29 ऑन बोर्ड. फॉलोइंग स्वीपचा फटका राहुल यादवचा त्या ठिकाणी राहिलाय. यावेळेस स्विचिटचा फटका एक सक्सेसफुल फटका ठरतोय. चौकार मैदानाच्या आतमध्ये घेतला जाईल. या चौकाराबरोबरीत संघाची धावसंख्या पुढे पोहोचते 33 ऑन बोर्ड आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी कानमंत्र त्या ठिकाणी दिलं जात आहे. तिसऱ्याच बॉलवर एक चौकार राहुल यादवच्या बॅटमधून आला. संघाचा आयकॉन तळ ठोकून मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. पुढचा चेंडू अभिचा. हाई बॉल आपण पाहतोय. परफेक्ट यॉर्कर सन्मानपूर्वक त्या चेंडूला खेळून काढला. एक धाव कंप्लीट आहे. दुसऱ्या धावेसाठीचे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. फेकी सुरेख आहे. फेकी वेगाने. 2 धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट आहे. तिसऱ्या धावेसाठीचे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. मात्र तिसऱ्या धावेचा प्रयत्न देखील आपण पाहतोय क्लोज डिसिजन आहे. तिसऱ्या पंचांची मदत पुन्हा एकदा घेतली जाते. तिसरे पंच पुन्हा एकदा बिझी असतील. जिथे मात्र 1 धाव कंप्लीट झाली असती ते 2 धावा कंप्लीट केले. तिसऱ्या धावेचे देखील प्रयत्न त्या ठिकाणी राहिलाय. तिसऱ्या पंचांचा इशारा या ठिकाणी येतोय. फलंदाज OUT फलंदाज बॅक टू द डगआउट. तिसरा धक्का टीम ढाळेवाडी या संघाला. मैदानाच्या आतमध्ये दाखल होते नवीन फलंदाज समीर राठोड. एक विस्फोटक फलंदाज आहे समीर देखील. आपण पाहिलं तर तिसऱ्या दिवशी आपण जर पाहिलं 3 चेंडूमध्ये 7 धाव्यांची आवश्यकता असताना षटकार या वाघाने ठोकला होता. तोच समीर राठोड आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. अजून देखील 2 चेंडू शिल्लक आहेत त्या षटकातील पाहिले तर. 2 बॉल अजून देखील शिल्लक आहेत. पहिल्या बॉलवर सिंगल, दुसऱ्या बॉलवर डबल, तिसऱ्या बॉलवर चौकार आणि चौथ्या बॉलवर आत्ताच्या 2 धावा आणि फलंदाज धावबाद. स्कोरर मित्र आमचे ऑफलाईन स्कोरर ब्रह्मराज संपूर्ण 5 दिवस या स्पर्धेसाठी स्कोररच्या भूमिकेत आपल्याला लाभलेत. ब्रह्मराजचं देखील आम्ही मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करतोय आयोजकांच्या माध्यमातून. चला मैदानाच्या आतमध्ये सामन्याला सुरुवात होती. पुन्हा एकदा अभि बॉलिंग ट्रॅकवर. समोर समीर आहे. पहिल्याच बॉलवर स्विचिटचा फटका. पहिल्याच बॉलवर चेंडू सीमा रेषा पारे. षटकार. संघाची धावसंख्या पुढे पोहोचतीये 41 ऑन बोर्ड. 41 धावा दाखलकर व्हायला मिळतील. 3 गडी बाद टीम ढालेवाडी. 2.5चा खेळ मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट आहे. शेवटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे.
पहिल्याच बॉलवर एक षटकार ठोकून इनिंगचा आगाज केलाय समीर समीर राठोड. हाही बॉल आपण पाहतोय तर फॉलोइंग स्टेप फाईन लेग रिजन मध्ये चेंडू मार्गस्थ होतोय. नो बॉलचा इशारा मुख्य पंचांचा. इट्स अ नो बॉल. नो+4 अशा 5 अवांतर धावा पुन्हा एकदा धावफलकात भर घालतील. धावफलक पुढे घेऊन जाईल 46 46 ऑन बोर्ड. एका मोठ्या धावफलकाच्या दिशेने वाटचाल करतोय टीम डालेवाडीचा संघ. समीर समीर जसा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय ना धावफलक आपण पाहतो एकदम वेगाने पुढे जाताना पाहायला मिळतोय. कारण की समीर एका जागेवर थांबून मैदानाच्या आतमध्ये उभा होत राहत नाही. संपूर्ण खेळपट्टीचा पुरेपूर वापर करून समीरची फटकेबाजी पाहायला मिळते. मागचा फटका स्विच तर हा फटका आपण पाहतोय सुपला सुपला शॉट. पुन्हा एकदा जागा बनवून फुल टॉस बनवलाय चेंडूला. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि सरळ साधा सोपा झेल मैदानाच्या आतमध्ये सोडून दिलाय. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. समीर खूप फास्ट आहे खेळपट्टीवर. समीर जरा आपण पाहिलं जसा मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो खेळपट्टी संपूर्ण बिझी ठेवतो. धावा करत असताना फलंदाजी शॉट खेळत असताना. याच 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या पुढे पोहोचतीये 48. 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर सरासरी 14च्या मदतीने संघाचा धावफलक 48 ऑन बोर्ड आपण पाहतोय. श्री गणेश क्रिकेट क्लब संघासाठी जर आपण पाहिलं तर एकाच गावातील हे खेळाडू पाहायला मिळतील. एकाच गावातील नव्हे तर एकाच घरातील देखील 3 सख्या भावांची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. किरण थोपटे आणि केतन थोपटे सूर्यकांत थोपटे हे 3 सख्खे भाऊ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर थोपटे एकाच गावातील एकाच घरातील काही खेळाडू आपल्याला या संघामध्ये खेळताना पाहायला मिळतील. सूर्यकांत थोपटे देखील आपल्याला पाहायला मिळतील. गणेश थोपटे धनाजी थोपटे असे अनेक एकाच घरातील खेळाडू आपल्याला या संघामध्ये पाहायला मिळतील. गावाची मॅच आहे. गावाची मॅच घेण्यासाठी आपण पाहता प्रेक्षक वर्गांची एक तुडुंब गर्दी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 3 षटकांचा खेळ कंप्लीट आहे. 48 धावा धावफलकावर आहे. गोलंदाजीसाठी मात्र एक पारितोषिक या ठिकाणी पहिल्या दिवसापासून आहे. मात्र दत्तात्रय पवार सरांचं पारितोषिक कुणीच पटकावले नसेल. पिंपरे या संघासाठी हे पारितोषिक सातत्याने हॉटेल कृष्णाईचे ओनर श्री दत्तात्रय पवार सरांनी लावलेलं असेल. हॅट्रिक साठी 501 रुपयाचं पारितोषिक आहे. बॉलिंग ट्रॅकवर केतन त्या ठिकाणी सज्ज होताना पाहायला मिळतील. केतन थोपटे बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतील. समोर आयकॉन राहुल यादव. राहुल यादवच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवर षटकारने इनिंगचा आगाज केला होता. त्यानंतर एक चौकार देखील आलाय राहुल यादवच्या बॅटमधून. पॉवर प्लेच्या पॉवर प्लेच्या 2 षटकामध्ये अतिशय कमी धावा दफलकर असताना मागच्या षटकामध्ये समीरची एक आक्रमक शैली मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. 4थ्या षटकाला सुरुवात होतीये. 4था षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर केतन सज्ज आहेत. समोर आयकॉन राहुल यादव. पहिलाच बॉल फुल टॉस बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. फुल टॉस चेंडूवर फुल टॉल वसूल केला जाईल का? चेंडू होईल फरार. सीमा रेषा पार. चौकार. थँक्यू. या षटकाराबरोबरीत या चौकाराबरोबरीत संघाची धावसंख्या पुढे 50 पार 52 या आकड्यावर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. यशवंत थोपटे सर धन्यवाद. आपण बॉल आतमध्ये फेकल्याबद्दल संयोजकांच्या माध्यमातून आम्ही आपले मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करतो. पहिल्याच बॉलवर चौकार आहे. पुन्हा एकदा राहुल यादव सज्ज आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय फाईन लेग रिजन मध्ये चेंडू एकदम वेगाने मार्गस्थ होताना पाहायला मिळतोय. हा चेंडू देखील बाउंड्री लाईन सीमा रेषा पार.
लागोपाठचे दोन चौकार नक्कीच धावफलक पुढे घेऊन जाताना पाहायला मिळतील. 56 ऑन बोर्ड. बॅक टू बॅक बाउंड्रीज फ्रॉम राहुल यादव. आयकॉन संघाचा आयकॉन मैदानाच्या आतमध्ये गरजतोय. लागोपाठचे दोन चौकार धावफलक पुढे घेऊन जाताना पाहायला मिळतील. 56 या आकड्यावर संघाची धावसंख्या पोहोचली आहे. पुढचा बॉल केतनचा. हाही बॉल आपण पाहिला तर लोअर फुल टॉस चेंडू त्या ठिकाणी राहिला आहे. निर्धाव चेंडू. कमबॅक केतनचा राहिला आहे. कमबॅक केतनला देखील करावं लागेल. पण की धावफलक आपण पाहतोय का मोठ्या धावफलकाच्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळतोय टीम ढालेवाडी संघ. समीर देखील एक विस्फोटक फलंदाज आहे. राहुल यादव संघाचा आयकॉन. 3 चौकार 1 षटकार राहुलच्या बॅट मधून या ठिकाणी आला. यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा इनसाइड आउटचा फटका. ओव्हर दी कव्हर बाउंड्री लाईन सीमारेषा पार. षटकार. आर्यन डीजे आर्यन धन्यवाद. आपले देखील धन्यवाद या ठिकाणी आम्ही करतोय. केतन आपण पाहताय बॉलिंग ट्रॅकवर. राहुल यादव एक क्लासिक फटका राहुल यादवच्या बॅट मधून आलाय. पुन्हा एकदा जागा बनवून ओव्हर दी कव्हर फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला आहे. चेंडू बॅटवर मिडल करता आलेला नाहीये. दरम्यान एक सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट आहे. सिंगल धावेने संघाची धावसंख्या 63 ऑन बोर्ड पाहायला मिळेल. शेवटचा बॉल असेल या षटकातील संघाची धावसंख्या आपण पाहतोय 63 धावा. दफलकर 63 ऑन बोर्ड आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा बॉल समीरसाठी स्विचिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला आहे. निर्धाव चेंडूने या षटकाची सांगता मैदानाच्या आतमध्ये होतीये. 4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे ती 63 धावा धावफलकावर. 63 ऑन बोर्ड. टीम ढालेवाडी. संघासाठी पाचवं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर पहिल्याच बॉलवर फसवलंय राहुल यादवला. मात्र नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जाऊन पोहोचतोय. 1 धाव कंप्लीट आहे. दुसऱ्या धावेसाठीचे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 2 धावा देखील कंप्लीट केल्या जातील. स्ट्राईक स्वतःकडे राहुल यादव नक्कीच ठेवताना पाहायला मिळतील. ज्ञानेश्वर थोपटेंना आपण पाहताय बॉलिंग ट्रॅकवर. अर्थातच बाबू सूर्यकांत थोपटे यांचे चिरंजीव यष्ट्यांच्या मागे आपल्याला सूर्यकांत त्या ठिकाणी पाहायला मिळतील. तर बॉलिंग ट्रॅकवर बाबू. 2 बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एक बंधू यष्ट्यांच्या मागे तर एक बंधू यष्ट्यांच्या पुढे. हाही बॉल आपण पाहतोय. काटाकीर गोलंदाजी बाबू. आयकॉन समोर उभा आहे. मात्र अनुभव बाबूंचा मोठा आहे. बाबूंचा अनुभव पणाला लावलेली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. अशीच गोलंदाजीची आवश्यकता असेल कारण की धावफलक जर आपण पाहिला एका मोठ्या धावफलकाच्या दिशेने वाटचाल करतोय टीम ढालेवाडी संघ. संघाचा आयकॉन मैदानाच्या आतमध्ये थांबायला तयार नाही. आयकॉनला थांबवण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर बाबूचा हाई बॉल आपण पाहतोय. गती परिवर्तन. मागच्या चेंडू मागे वेग होता तर या चेंडू मागील सगळा वेग त्या ठिकाणी काढून घेतलेला असेल. आणखीन एक स्लो डिलिव्हरी. लागोपाठचा दुसरा निर्धाव चेंडू राहुल यादव साठी. लागोपाठचा दुसरा निर्धाव चेंडू आहे. बाबूंनी जर हॅट्रिक कंप्लीट केली तर 501 रुपयाचं पारितोषिक हॉटेल कृष्णाई यांच्याकडून हे पारितोषिक या ठिकाणी पुढे. बाबू 2 चेंडू निर्धाव आहे. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा राहुल यादव साठी. यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा एक अंगभेदक मारा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. फ्लिक त्या ठिकाणी केलं. 1 धाव कंप्लीट आहे. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न फेकी त्या ठिकाणी येते. 2 धावा कंप्लीट आहे. तिसऱ्या धावेसाठीचे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पुन्हा एकदा फेकी केली आहे. इकडून तिकडून इकडे बॉल मारतोय चक्रा. 4 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट आहेत. पाचव्या धावेसाठीचे प्रयत्न राहुल यादवचे आहेत. 4 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट आहे. जिथे मात्र 1 धाव त्या ठिकाणी झाली असती तिथे 4 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केल्या आहेत. या 4 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे
69 69 ऑन बोर्ड. अजून देखील दोन चेंडू या षटकातील शिल्लक आहे. अतिशय किफायतशीर गोलंदाजी या षटकामध्ये बाबूंची राहिली आहे. कुठलाही मोठा फटका बाबूंनी खेळू दिला नाहीये आयकॉनला. आयकॉन राहुल यादव समोर आहे. मात्र बाबू या सामन्यामध्ये अनुभव अनुभव पणाला लावा लागेल, कारण की काही चेंडूचा खेळ अजून देखील मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. पुन्हा एकदा स्लो डिलिव्हरी. यावेळेस आपण पाहतोय मिड विकेट रिझन मध्ये चेंडू एक टप्पा खात होईल फरार, सीमारेषा पार, चौकार. धन्यवाद. चौकार बरोबरीत संघाची धावसंख्या 73, 73 ऑन बोर्ड. तर राहुल यादव ऑन 39. डान्सिंग डाऊन द ट्रॅक फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला क्षेत्ररक्षकाचा. पुन्हा एकदा फंबल पाहायला मिळतोय. या दरम्यान एक सिंगल धाव कंप्लीट आहे. या सिंगल धावसंख्ये बरोबरीत 5 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट आहे. 5 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 74, 74 धावा धावफलकावर. 74 ऑन बोर्ड टीम ढालेवाडी. शेवटचे 6 बॉल मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. शेवटचे 6 चेंडू हाताळण्यासाठी कुठल्या गोलंदाजाची निवड त्या ठिकाणी केली जाईल. जुना बॉल शेवटचे 6 चेंडूचा खेळ पहिल्या डावातील शिल्लक संघाची धावसंख्या 74 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. तर राहुल यादव संघाचा आयकॉन 40 धावांची इनिंग आतापर्यंत राहिली आहे. एक विस्फोटक इनिंग राहुल यादवची राहिली आहे. मैदानाच्या प्रत्येक दिशेने फटकेबाजी राहुल यादवची राहिली. राहुल यादव एक विस्फोटक फलंदाज आहे. फलटण तालुक्याला रिप्रेझेंट करणारा हा फलंदाज ॲज अ आयकॉन म्हणून ढालेवाडी या संघाला पुढे घेऊन जाताना पाहायला मिळतोय. शेवटचे 6 बॉल मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असताना बॉलिंग ट्रॅकवर किरण किरण थोपटे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. जर्सी क्रमांक 99. 6 चेंडू मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. राहुल यादव समोर उभा आहे. हा चेंडू डेड बॉलची घोषणा या ठिकाणी मुख्य पंचांची होतीये. अर्थातच मृत्यू चेंडूची घोषणा मैदानाच्या आतमध्ये होतीये. हॅट्रिक साठी पारितोषिक या ठिकाणी वाढले. हॉटेल कृष्णाईचे ओनर दत्तात्रय पवार सर पारितोषिकात 500 रुपयांची वाढ, 1000 रुपयाचं पारितोषिक हॅट्रिक साठी. पुन्हा एकदा जागा बनून ओव्हर दी कव्हर फटका सजवलाय. चौकार ठोकलाय राहुल यादव. आयकॉन मैदानाच्या आतमध्ये गरजतोय. या चौकाराबरोबरीत संघाची धावसंख्या पुढे 78 धावा धावफलकावर. या चौकाराबरोबरीत वैयक्तिक धावसंख्या जर आपण पाहिली राहुल यादव 44. आजच्या दिवसातील दुसरं अर्धशतक येईल का. यावेळेस स्विचिटचा फटका. पुन्हा एकदा चेंडू वेगाने बाउंड्री लाईनच्या दिशेने मार्गस्थ होत असताना पाहायला मिळते. अभिवीर त्या ठिकाणी चेंडूपर्यंत पोहोचतील. एक धाव कंप्लीट आहे. मात्र दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये विकेट सॅक्रिफाईस त्या ठिकाणी समीरला करावी लागेल. या एका सिंगल धावसंख्येने पुन्हा एकदा धावफलक पुढे 79 धावा धावफलकावर. 79 ऑन बोर्ड. 79 धावा धावफलकावर. मॅच क्रमांक 2 आपण पाहता. एका बाजूला होम टीम अर्थातच श्री गणेश क्रिकेट क्लब पिंपरे. शान मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. शान राठोड ढाळेवाडी संघाची शान बान आन शान मैदानाच्या आतमध्ये उतरली आहे. मात्र शेवटचे 4 चेंडू या पहिल्या डावातील शिल्लक आहेत. राहुल यादव वैयक्तिक 45 या आकड्यावर जाऊन पोहोचलाय. किरण थोपटे बॉलिंग ट्रॅकवर जागा बनून आड्या बॅटने फटका सजवलाय. मिड विकेट बाउंड्री लाईन सीमा रेषा पार.
पुन्हा एकदा आडव्या बॅटीने फटका सजवलाय. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन सीमा रेषाला आग लावणारा हा फटका षटकार. बॅट उंच करून आपण मैदानाच्या बाहेर
चला पंचांना विनंती, आपण मैदानाचा ताबा घ्या. या ठिकाणी दुसरा डाव मैदानाच्या आतमध्ये सुरू होते. प्रथम फलंदाजी करत असताना ढालेवाडी या संघाने एक मोठं धावफलक, बाबांचा एक मोठा डोंगर मैदानाच्या आतमध्ये उभा केला आहे. 94 धावांचं एक मोठं आव्हान असेल विजयासाठी टीम श्री गणेश क्रिकेट क्लब पिंपरे या संघासमोर. चला जुना बॉल आपण बाहेर फेकायचा आहे. या बारक्या प्रेक्षकाकडे आपण बारका बॉल आपण द्यायचा आहे. चला विक्रम चव्हाण सर, आता एक बॉल मागे आला, ते बॉल आपण कलेक्ट करायचा आहे. दुसरा डाव मैदानाच्या आतमध्ये सुरू होते. 94 धाव्यांचं मोठं पाठलाग करायचं. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये योगेश योगेश कनसे, अर्थातच गोट्या गोट्या भाऊ मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. तिसऱ्या दिवसामध्ये गोट्याचा दबदबा आपण पाहिला होता. गोट्या फलंदाजी करत असताना अनेक पारितोषिक गोट्यावर लावलेली होती. गोट्याने एक जिवंत कोंबडा देखील पटकावलेला असेल. हे पारितोषिक त्यांच्या मामांकडून त्यांच्यासाठी आले होते. यावेळेस मात्र 94 धाव्यांचं पाठलाग त्या ठिकाणी करायचं आहे. योगेशला एक मोठी भूमिका मैदानाच्या आतमध्ये साकारावी लागेल. एका बाजूला गणेश आहे. गणेशने देखील एक मोठी इनिंग त्या ठिकाणी 48 धाव्यांची इनिंग संघासाठी खेळली होती. योगेश आणि गणेश मैदानाच्या आतमध्ये ही जोडी पाहायला मिळते. टीम श्री गणेश क्रिकेट क्लब पिंपरे. दुसऱ्या डावाला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होते. स्वप्नील साबळे बॉलिंग ट्रॅकवर. पॉवर प्लेचं पहिलं षटक. पहिल्याच बॉलवर फटका फसलाय. क्षेत्ररक्षक राहुल यादव डाऊन दी बॉल आणि टिपला जाईल झेल. गोट्या भाऊचा संपुष्टात येतोय खेळ. पहिल्याच बॉलवर 0 गोट्या भाऊ बाद. पहिल्याच बॉलवर एका मोठ्या विकेटचं पतन पाहायला मिळतोय. संघाचा प्रमुख फलंदाज अर्थातच योगेश. गोट्या बाद झालाय 0 नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. संघाचे आयकॉन आयकॉन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. संतोष पडवल. संतोष पडवल ॲज अ आयकॉन पिंपरे या संघासाठी पुढे आलेत. पहिल्याच बॉलवर एक मोठ्या विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये झालंय. पहिल्याच बॉलवर एक मोठी विकेट. स्वप्नील साबळे परफेक्ट ऑलराऊंडर स्वप्नील साबळे. पहिल्याच सामन्यामध्ये स्वप्नील नव्हता. पहिल्याच सामन्यामध्ये पण पाहिलं तर पराभव स्वीकारला. त्यानंतर स्वप्नील साबळे आपण पाहताय अप्रतिम गोलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळते. पहिल्याच बॉलवर एक मोठी विकेट येते. त्यानंतर हा निर्धाव चेंडू आहे. पॉवर प्लेचं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 94 धाव्यांचं एक मोठ्या आव्हानाचा पाठलाग करत असताना पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये तुमची फलंदाजी कशी राहते, सुरुवात तुम्ही कशी देता हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. संतोष पडवल ॲज आयकॉन, संघाचा आयकॉन मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. हा बॉल आपण पाहतोय. मुख्य पंचांचा इशारा. इट्स अ वाईट बॉल. वाईट बॉलची घोषणा या ठिकाणी होतीये. पुन्हा एकदा अवंतर धावेने धावफलकाचा श्री गणेशा टीम श्री गणेश क्रिकेट क्लब पिंपरे. पहिल्याच बॉलवर एक मोठी विकेट त्या ठिकाणी पाहायला मिळाली. नवीन फलंदाज संतोष पडवल आयकॉन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. आयकॉनसाठी पहिला बॉल निर्धाव आहे. दुसरा बॉल वाईड आहे. तर हा बॉल आडव्या बॅटने फटका सजवलाय. मिड विकेट रिझन मध्ये चेंडू सीमारेषा पार. चौकार. 4 धावा. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर असताना पहिल्याच बॉलवर आलेली एक विकेट आहे. त्यानंतर संतोष पडवळ पहिल्याच बॉलवर चौकार. यावेळेस स्विचिटचा फटका. लागोपाठचा दुसरा चौकार. लागोपाठचा दुसरा चौकार. धावफलक पुढे 9. आज याच 2 चौकारा बरोबरीत एका पारितोषिकाची घोषणा या ठिकाणी आम्ही करतोय. याच चेंडूवर जर एक चौकार ठोकला तर 501 रुपयाचं पारितोषिक. हॉटेल कृष्णा दत्तात्रय पवार सर
दोन चौकार ओळीने तुम्ही ठोकले, तिसरा चौकार जर ठोकला तर 501 रुपयाचा पारितोषिक आहे. पुन्हा एकदा आडव्या बॅटीने फटका सजवलाय. डीप स्क्वेअर लेग रिझन मध्ये चेंडू मार्ग असते. या चौकाराबरोबरी दत्तात्रय पवार सरांचं पहिलं पारितोषिक पटकावणारा खेळाडू संतोष पडवाल. लागोपाठ 3 चौकार ठोकलेत, 501 रुपयाचं पारितोषिक पटकवलंय. यापुढे अजून एक चौकार ठोकला तर 1000 रुपये पारितोषिकात वाढ त्या ठिकाणी केली जाईल. 500 चे 1000 होतील, 500 रुपयाची वाढ होईल एक चौकार ठोकला तर. ओळीने 3 ठोकले, चौथा येईल का? संतोष पडवल ऑन स्ट्राईक. हाही बॉल स्विचिटचा फटका आहे. यावेळेस आपण पाहतोय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात असेल. या निर्धाव चेंडू बरोबरच पहिल्या षटकाची सांगता मैदानाच्या आतमध्ये होती. एक षटकाचा खेळ कंप्लीट आहे. संघाची धावसंख्या 13 धावा, दफलकावर एक गडी बाद. अजून एक मोठ्या पारितोषिकाची घोषणा या ठिकाणी होतीये. श्री गणेश क्रिकेट क्लब पिंपरे हा सामना जर जिंकला तर संपूर्ण 11 खेळाडूंसाठी पुन्हा एकदा हॉटेल कृष्णाईची स्पेशल थाळी. हॉटेल कृष्णाईची स्पेशल थाळी आहे. 11 खेळाडूंसाठी ती थाळी असेल. सामना जिंकला तर हॉटेल कृष्णाई देखील आहे. बॉलिंग ट्रॅकवर संघाचा आयकॉन राहुल यादव, समोर गणेश आहे. पहिल्याच बॉल आखूड टप्प्याचा चेंडू, पहिल्याच बॉलवर एक मोठा फटका सजवलाय. फाईन लेग रिझन मध्ये चेंडू मार्गस्थ होतोय. एक टप्पा खात बाउंड्री लाईन, सीमा रेषा पार, चौकार. सतरा धावा दा फलकावर एक खतरा कोणासाठी असेल, गोलंदाजासाठी किंवा फलंदाजासाठी? 17 किसके लिए है खतरा. पुढचा बॉल आपण पाहतोय परफेक्ट यॉर्कर, ब्लॉक होल्ड चेंडू त्या ठिकाणी खोदून काढलाय चेंडूला. एक सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होती. पुन्हा एकदा संघाचा आयकॉन ऑन स्ट्राईक एंडला. बेस्ट विरुद्ध बेस्ट ही लढत पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये रंगणार आहे. एका बाजूला फलटण तालुक्यातील आयकॉन राहुल यादव बॉलिंग ट्रॅकवर, तर समोर पुणे जिल्ह्यातील पुणे सिटीचा हा संतोष पडवल आयकॉन. आयकॉन विरुद्ध आयकॉन ही बॅटल मोठी राहणार आहे, कारण की एका बाजूला आपण पाहतोय ढाळेवाडी संघाचा आयकॉन उभा आहे राहुल यादव, समोर संतोष पडवल. हाही बॉल आपण पाहतोय हलक्या हाताने पॉइंट रिझन मध्ये चेंडू खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला आहे. 38 सर्कलच्या आतमध्ये चेंडू अडवलाय. कुठली धाव मैदानाच्या आतमध्ये घेतली जाणार नाही. निर्धाव चेंडूची घोषणा पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये होतीये. डॉट बॉल. पॉवर प्लेचे 3 चेंडू अजून देखील मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. संतोष पडवल 3 चौकार संतोषच्या बॅटमधून आले. आडव्या बॅटीने फटका सजवलाय. डीप स्क्वेअर लेग फोडलाय. चेंडू होईल फरार, सीमा रेषा पार, षटकार, 6 धावा. डीजे धन्यवाद, डीजे धन्यवाद. शेवटचा एक बॉल अजून देखील मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. मॅच बॉल आलाय, मॅच बॉल आलाय. आपण मॅच बॉल घ्या चला. शेवटचा एक बॉल मैदानाच्या आतमध्ये अजून देखील, शेवटचे 2 बॉल आहेत, सॉरी 2 बॉल शिल्लक आहेत. संघाची धावसंख्या या षटकाराच्या मदतीने पुढे जाते 24 ऑन बोर्ड. संतोष पडवल पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक. यावेळेस स्विचिटचा फटका, अल्टी पलटी बॉलने मारली, पुन्हा एकदा कल्टी. षटकार लागोपाठचा दुसरा षटकार आहे. अजून एक ठोकला तर पुन्हा 500 रुपये.
आयकॉन विरुद्ध आयकॉन. संतोष पडवल नावाचा दरारा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. दोन आलेत, तिसरा येईल का? फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, मात्र चेंडू कॅरी होत नाहीये. चेंडू एकदम वेगाने बाउंड्री लाईनच्या दिशेने मार्गस्थ होत असताना चेंडू होईल फरार. पुन्हा एकदा सीमारेषा फार. चौकार. डीजे धन्यवाद, डीजे धन्यवाद. 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 34, 34 ऑन बोर्ड. 34 धावा दाखलकर पाहायला मिळतील. अतिशय मागणं षटक ठरलंय हा राहुल यादवचं. आपण पाहिलं तर संतोष पडवल आयकॉन मैदानाच्या आतमध्ये गरजतोय. आयकॉनची धावसंख्या जर आपण पाहिली आतापर्यंत आयकॉनच्या बॅटमधून 4 चौकार आणि 2 षटकार त्या ठिकाणी आलेत. 9 चेंडूमध्ये 28 धाव्यांची इनिंग त्या ठिकाणी संतोष पडवलची राहिली आहे. आयकॉन आहे, आयकॉनिक भूमिकेमध्ये एक आयकॉनिक इनिंग संघासाठी खेळताना पाहायला मिळतोय. संघासाठी तिसरं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा स्वप्नील साबळे. 2 षटकांचा खेळ कंप्लीट आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर सरासरी 17च्या मयतीने धावफलक पुढे 34 आहे. 34 धावा धावफलकावर अजून देखील विजयासाठी 60 धाव्यांची आवश्यकता आहे. 17ची सरासरी आहे. अजून देखील 15च्या सरासरीने उरलेल्या 24 चेंडू मागे बनवायचे त्या 60 धावा. 24 चेंडू 60 धाव्यांची मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. संतोष पडवलने आक्रमण करायला सुरुवात केली आहे, तर दुसऱ्या बाजूला गणेशला देखील आक्रमण मैदानाच्या आतमध्ये करावे लागतील. मोठ्या धावफलकाचा पाठलाग या ठिकाणी करत असताना संतोष पडवलने एक चांगली सुरुवात दिली आहे. करंट रन रेट 17चा ऑन बोर्ड दाखवते, तर रिक्वायर्ड रन रेट 15चा आहे. प्रत्येक षटकामागे सरासरी 15 धाव्यांची आवश्यकता. यापुढे विजयासाठी टीम श्री गणेश क्रिकेट क्लब पिंपरे. गणेश समोर उभा आहे. गणेशला देखील एक आक्रमक रूप मैदानाच्या आतमध्ये घ्यावं लागेल. पहिल्याच बॉल आपण पाहतोय पडल्यानंतर ना काय चेंडू मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होतोय. चेंडू पडल्यानंतर थोडंसं बाहेरच्या दिशेने ट्रॅव्हल होत असताना यष्टीरक्षक राठोडच्या हातामध्ये चेंडू जाऊन थांबतोय. पहिला बॉल निर्धावे. विजयाचं समीकरण पुन्हा एकदा आम्ही तुमच्या पुढे आणतोय. 23 चेंडू मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. 23 चेंडू मागे बनवायचे आहेत त्या 60 धावा. पुढचा बॉल गणेशचा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक राहुल राठोड डाऊन दी बॉल. टिपला जाईल झेल. आणखीन एक विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये होतोय. नक्कीच आपण पाहतोय दुसऱ्या बॉलवर एक मोठी पडझड मैदानाच्या आतमध्ये होते. दोन्ही सलामीचे फलंदाज बाधून डगआउटच्या दिशेने जाताना पाहायला मिळतील. नवीन फलंदाज ज्ञानेश्वर त्या ठिकाणी बाबू दाखल होताना पाहायला मिळतील. संघाची धावसंख्या स्थिर असेल ती 34 धावा या धावफलकावर असतील. संतोष पडवल एका बाजूने एक हत्ती किल्ला मैदानाच्या आतमध्ये लढवते, दुसऱ्या बाजूने विकेटची पडझड मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. नवीन फलंदाज ज्ञानेश्वर बाबू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. पहिल्याच बॉलवर आपण पाहतोय हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला. बॅट अँड बॉलचा कुठलाही संपर्क नाही. हा चेंडू देखील निर्धाव आहे. या चेंडू मागे स्वप्नील साबळेने एकही धाव आतापर्यंत खर्च केलेली नाहीये. संघाची धावसंख्या 34 या आकड्यावर स्थिर पाहायला मिळते. संतोष पडवल नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे. पुन्हा एकदा जागा बनवून फटका खेळण्याचा प्रयत्न हा देखील फसला आहे. नो मॅन्स लँड मध्ये जाऊन चेंडू मार्गस्थ होतो. एक धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट आहे. एका धावेने मैदानाच्या आतमध्ये समाधान मानावं लागेल दोन्ही फलंदाजांना, कारण की संतोष पडवल जेवढे स्ट्राईक स्वतःकडे जास्त ठेवेल तेवढा फायदा संघासाठी ठरेल. टीम श्री गणेश क्रिकेट क्लब पिंपरे. संतोष पडवल 3 लागोपाठ चौकार संतोषच्या बॅटमधून आलेत. 2 लागोपाठ षटकार देखील संतोषच्या बॅटमधून आलेत. दोन चेंडूचा खेळ अजून देखील मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. संतोष पडवल आपण पाहताय आयकॉनिक भूमिकेमध्ये 9 चेंडूमध्ये 28 धाव्यांचं योगदान राहिलंय. स्वप्नील साबळेचा हा चेंडू आडव्या बॅटीने सजवलाय. वाघाची धाड पुन्हा एकदा फोडलाय पाड.
या षटकार बरोबरीत संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचली आहे 40 या आकड्यावर. बऱ्याच काळ स्थिर धावफलक होता, या षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे 41 या आकड्यावर जाऊन पोहोचलाय. शेवटचा एक बॉल अजून देखील मैदानाच्या आतमध्ये शिल्लक. या षटकातील संतोष पडवल नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये पेट होऊन उठलाय. 34 धाव्यांची इनिंग राहिली आहे. शेवटचा एक बॉल अजून देखील शिल्लक आहे या षटकातील स्वप्नील साबळेचा. हाही बॉल स्विचिटचा फटका आहे, मात्र स्विचिटच्या फटक्यासाठी क्षेत्ररक्षक समीर राठोडला त्या ठिकाणी तैनात केलेला असेल. एका सिंगल धावसंख्येने संघाची धावसंख्या 42. 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट आहे. 42 धावा धावफलकावर आहे. टीम श्री गणेश क्रिकेट क्लब पिंपरी विजयाचं समीकरण आपण पुढे आणतोय. 18 चेंडू आणि 52 धाव्यांची मॅच मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. 18 चेंडूमध्ये अजून देखील विजयासाठी बनवायच्या त्या 52 धावा. संतोष पडवल जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये उभा आहे, संतोष पडवल मध्ये ती क्षमता आहे सामना जिंकून देण्याची. 31 सामना जिंकून देण्याची क्षमता मोठी संतोष पडवलकडे. 11 चेंडूमध्ये 35 धाव्यांचं योगदान या धावफलकामध्ये आहे. मोठ्या धावफलकाचा पाठलाग करत असताना बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा संघाचा आयकॉन सज्ज होतोय. पुन्हा एकदा ती बॅटल मैदानाच्या आतमध्ये राखते. मागच्या षटकामध्ये संतोष पडवल त्या ठिकाणी हवी ठरला होता राहुल यादववर. लागोपाठ 2 षटकार 1 चौकार राहुल यादववर खेचले होते. पुन्हा एकदा ती बॅटल आहे. राहुल यादव समोर संतोष पडवल. पहिलाच बॉल आडव्या बॅटेने फटका सजवलाय. डीप स्केटले रिझन मध्ये चेंडू मार्गस्थ होतो. एक धाव कंप्लीट आहे. दुसऱ्या धावेसाठी नकार आहे, कारण की फेकी अचूक आहे. एकच धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होती. एका धावेने धावफलक पुन्हा एकदा पुढे 43 आहे. 43 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. टीम श्री गणेश क्रिकेट क्लब पिंपरी. बाबूला देखील आता मोठ्या फटक्यांचा शोध घ्यावा लागेल. बाबूला देखील एक विजय भूमिका त्याकडे मैदानाच्या आतमध्ये साकारावी लागेल. षटकार चौकार ठोकावे लागतील. जागा बनून फटका तर खेळलाय, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूपर्यंत पोहोचतील. या दरम्यान एकच धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाईल, कारण की जास्तीत जास्त स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचे प्रयत्न संतोष पडवलचे असतील. कारण की एका बाजूने संतोष पडवलला जी साथ पाहिजे ती मिळत नाहीये, दुसऱ्या बाजूने धावा येत नाही. एकाच बाजूने एक हत्ती लढत मैदानाच्या आतमध्ये देतोय संतोष पडवल. 3.2 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट आहे. संघाची धावसंख्या 44 विजयासाठी अजून देखील 50 धावांची आवश्यकता. यावेळेस आपण पाहतोय थोडीशी अतिरिक्त उसळी घेणारा हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. निर्धाव चेंडूची घोषणा मैदानाच्या आतमध्ये होती. डॉट डिलिव्हरी. प्रत्येक निर्धाव चेंडू विजयाचं अंतर वाढवताना पाहायला मिळेल. 15 चेंडूमध्ये अजून देखील बनवायचे त्या 50 धावा. हाई बॉल जागा बनून आडव्या बॅटने पुन्हा एकदा फटका सजवलाय. मिड विकेट रिझन मध्ये चेंडू मार्गस्थ होतोय. क्षेत्ररक्षक एकदम वेगाने चेंडू पर्यंत पोहोचतील. फेकी येते. फेकी येल्या दरम्यान एकच सिंगल धाव कंप्लीट आहे. एका सिंगल धावेने धावफलक पुन्हा एकदा 45 ऑन बोर्ड पाहायला मिळतोय. 14 बॉल 49 धावेंची आवश्यकता आहे. प्रत्येक षटकामागे सरासरी 22 धावेंचा रिक्वायर्ड रन रेट ऑन स्क्रीन दाखवतोय. हाई बॉल बाबूंचा हा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक राहुल राठोड पुन्हा एकदा डाऊन दी बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. राहुल राठोडचे सेफ हँड. धन्यवाद डीजे, धन्यवाद. एक भाऊ मैदानाच्या आतमध्ये थांबलाय. ज्ञानेश्वर बाद झालाय. त्याच पाठीमागे सूर्यकांत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. एक भाऊ मैदानाच्या आतमध्ये थांबलाय तर दुसरा भाऊ मैदानाच्या आतमध्ये भावाची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सूर्यकांत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सूर्यकांतला मैदानाच्या आतमध्ये या षटकातील शेवटचा बॉल आपण पाहिलं तर अतिरिक्त उसळी घेणारा हा बॉल पाहायला मिळालाय. निर्धाव चेंडूने षटकाची समाप्ती या ठिकाणी होतीये. या षटकात अप्रतिम कमबॅक त्या ठिकाणी राहिले. मात्र 3 धावा या षटकामध्ये राहुल यादवने खर्च केलेत. मागचं षटक थोडंसं महाग ठरलं होतं, मात्र या षटकामध्ये त्या षटकाची भरपाई करत मात्र 3 धावा खर्च केले. विजयाचं समीकरण पुन्हा एकदा ऑन स्क्रीन आपण आणतोय. 12 चेंडू मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. 12 चेंडूमध्ये बनवायच्या त्या 49 धावा. 49. 12 चेंडू 49 धावेंची आवश्यकता विजयासाठी. सरासरी 24.50 चा सरासरी तुम्हाला प्रत्येक षटकामागे पाहिजे असेल.
संघासाठी पाचवा आणि वैयक्तिक पहिल्या षटकाला सुरुवात करत असताना सुधीर सुधीर साबळे बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होताना पाहायला मिळतील. सुधीर साबळे तर बॉलिंग ट्रॅकवर संतोष पडवल आपल्याला पाहायला मिळतील फलंदाजीसाठी. 12 चेंडू 49 धाब्यांची मॅच मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. संतोष पडवलला आता मात्र षटकारांची भाषा मैदानाच्या आतमध्ये बोलावी लागेल. यावेळेस आपण पाहते जागा बनवून फटका खेळण्याचा प्रयत्न जास्ती सफल झाले. फॉलो केलं सुधीरने. निर्धाव चेंडू डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होते. प्रत्येक निर्धाव चेंडू विजयाच्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळेल टीम ढालेवाडी. विजयाचं अंतर खूप आहे, खूप मोठं अंतर मैदानाच्या आतमध्ये क्रिएट केलं राहुल यादवच्या त्या एका षटकाने. आपल्या बॅटने पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला. पहिली धाव एकदम वेगाने घेतली. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. फेकी एकदम वेगाने त्या ठिकाणी केली जाते. बॅकअप मागे बॅकअप नाहीये, याचा नुकसान त्या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय. एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेत होताना पाहायला मिळतोय. 2 धाब्याने संघाची धावसंख्या 47 धावा फलकावर. शेवटचे 10 चेंडू मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. 10 चेंडूमध्ये अजून देखील विजयासाठी बनवायचे त्या 47 धावा. 10 चेंडू 47 धावांची मॅच मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. वैयक्तिक संघर्ष मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय संतोषचा. डान्सिंग डाऊन द ट्रॅक फटका खेळण्याचा प्रयत्न. ओ इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉलचा कॉल या ठिकाणी मुख्य पंचांचा येतोय. आणखीन एक अवंतर धाव धावफलकात भर घालेल. धावफलक पुन्हा एकदा पुढे 48 या आकड्यावर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. विजयासाठी बनवायचे त्या 46. विजयासाठी 46 धावांची आवश्यकता अजून देखील पाहायला मिळते. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन दी ट्रॅक बॅक टू द बॉलर. फटका मुख्य व्यासपीठाला मानवंदना देणारा फटका. षटकार 6 धावा. धन्यवाद डीजे. आग तो लगी है बीच मैदान में. संतोष पडवल काय अफलातून फलंदाजी सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा बिगिट खेळला जातो. यावेळेस फटका फसलाय. पुन्हा एकदा कुठलाही क्षेत्ररक्षक चेंडू खाली नसेल. 1 धाव कंप्लीट आहे. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न आहे. 2 धावा देखील मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण आहे. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे पोहोचतीये 56. 56 ऑन बोर्ड. 56 धावा धावफलकावर आहे. शेवटचा 1 बॉल मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. शेवटचे 2 बॉल मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. स्कोरमध्ये आम्ही पुन्हा एकदा बदल या ठिकाणी करतोय. शेवटचे 8 चेंडू मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. विजयाचं समीकरण जर आपण पाहिलं पुन्हा एकदा आपण पाहतोय डान्सिंग डाऊन द ट्रॅक फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला. बॅट अँड बॉलचा कुठलाही संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होतोय. वैयक्तिक आतापर्यंत आपण पाहिलं तर 47 धाव्यांची इनिंग संतोष पडवलची राहिली. आयकॉन मैदानाच्या आतमध्ये एका बाजूने उभा आहे. दुसऱ्या बाजूने आयकॉनला 7 त्या ठिकाणी मिळत नाहीये. पुन्हा एकदा आपण पाहतोय 1 टप्प्याचा चेंडू त्या ठिकाणी खोदून काढलाय. एकच सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाईल. 5 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट आहे. 5 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 57. 57 ऑन बोर्ड पाहायला मिळते. शेवटचे 6 चेंडू मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असताना विजयाचं समीकरण आपण पाहिलं तर 6 चेंडू 37 धाव्यांची मॅच मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. संतोष पडवल आतापर्यंत 48 या धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळतोय. एक मोठी इनिंग मैदानाच्या आतमध्ये साकारली आहे. मात्र एक मोठ्या धावफलकाचा पाठलाग करत असताना दुसऱ्या बाजूने देखील धावा येणं गरजेचं होतं. मात्र दुसऱ्या कुठल्याही फलंदाजाला धावा बनवता आले नाहीये. संघासाठी शेवटचे षटक हाताळण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतोय रितेश राठोड. गोलंदाजी ट्रॅकवर चिरंजीव त्यांच्या मागे पिता त्या ठिकाणी पाहायला मिळतील राहुल राठोड. पहिलाच बॉल आपण पाहतोय उडवलाय. क्षेत्ररक्षक स्वप्नील साबळे डाऊन दी बॉल. पहिल्याच बॉलवर संघाचा आयकॉन मैदानाच्या आतमध्ये थांबवलाय. रितेशच्या खात्यामध्ये पहिल्याच बॉलवर विकेट आहे. रितेश राठोड पिता पुत्रांची जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील धनंजय थोपटे. धनंजय थोपटेची ग्रँड एंट्री मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. विजयाचं समीकरण धनंजय सरांपुढे आम्ही आणतोय. 5 चेंडू 37. रितेशने पहिल्याच बॉलवर संघाचा आयकॉन बाद केलाय. हाही बॉल आपण पाहतोय तर बोटांनी वळवला जातोय. हा बॉल देखील आपण पाहतोय निर्धाव आहे. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होते. रितेश पिता पुत्रांची ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. यष्ट्यांच्या मागे राहुल राठोड सर त्या ठिकाणी पाहायला मिळतील. तर गोलंदाजी ट्रॅकवर रितेश आहे. हाही बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव आहे. डॉट बॉल आहे. लागोपाठचा तिसरा निर्धाव चेंडू या षटकामध्ये आहे. एकही धाव आतापर्यंत रितेशने देखील खर्च केलेली नाहीये. पिंपरी संघामध्ये देखील अनेक बंधूंची जोडी आपल्याला पाहायला मिळाली. तर पिता पुत्राची जोडी टीम ढालेवाडी या संघाकडून पाहायला मिळते. हाही बॉल पुन्हा एकदा स्विंग अँड मिस की कहाणी. निर्धाव चेंडू. रितेश राठोड मैदानाच्या आतमध्ये एक युवा गोलंदाज. ढालेवाडी गावाला रिप्रेझेंट करणारा रितेश राठोड मैदानाच्या आतमध्ये. पहिले 4 चेंडू निर्धाव आहे. हाही बॉल आपण पाहतोय पुन्हा एकदा. यावेळेस मुख्य पंचांचा इशारा या ठिकाणी येते. वाईट बॉलची घोषणा मैदानाच्या आतमध्ये होतीये. चला टीम सासवड टीम कॅप्टन आपण टॉस साठी या. लगेचच आपण तिसऱ्या मॅच कडे या ठिकाणी जाणार आहोत. विनरची मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये घेणार आहोत. हाही बॉल आपण पाहतो. डान्सिंग डाऊन द ट्रॅक फटका सजवला आहे. मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक. एक सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट आहे. सिंगल धावेने विजयाचा अंतर कमी होताना पाहायला मिळेल. अजून देखील 35 धाव्यांची आवश्यकता आहे.